नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आकाश बालवड पाटील. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत ट्रेंडिंग तातोडेमध्ये एक 5.5 एकराच्या अतिशय भव्य अशा आणि अतिशय छान अशा प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात बोलायचं झालं तर प्रोजेक्ट बँगॉन तातोडेमध्ये येतो. हार्ट ऑफ तातोडे म्हणू शकतो. अगदीच प्रोजेक्टच्या 1-1.5 किलोमीटरवरती आपल्याला सगळे अगदीच गोयलगंगा इंटरनॅशनल स्कूल असेल, वेबगर इंटरनॅशनल स्कूल असेल किंवा ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल असेल, हे सगळे स्कूल्स आहेत. हायवे बघाल तर हायवे अगदीच 1 ते 1.5 किलोमीटरवरती आपल्याला हायवे भेटेल. इथली कनेक्टिव्हिटी जी आहे ती अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आहे. या प्रोजेक्टमधला 1325 स्क्वेअर फूटचा अतिशय लॅविश असा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅटची टूर करू आपण. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रोजेक्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर 5.5 एकराच्या लँड पार्सलमध्ये हा प्रोजेक्ट बनतोय, ज्याच्यामध्ये 6 टॉवर्स असतील. पहिल्या फेजमध्ये 3 टॉवर्स, दुसऱ्या फेजमध्ये 3 टॉवर्स असतील. 2 लेवलचं अंडरग्राऊंड पार्किंग असेल, त्याच्यावरती ग्राउंड लेवल आणि त्याच्यावरती पोडियम. त्याच्यावरती आपल्याला ही 28 फ्लोअरची हायराईज बिल्डिंग बनते. एका फ्लोअरला 4 फ्लॅट असतील, 2 BHK आणि 3 BHK. ज्याच्यावरती 2 BHK जो आहे तो 817 कार्पेटचा असेल. 3 BHK 1050 कार्पेटपासून ते 1325 कार्पेटपर्यंतचे 3 BHK आहेत. एका फ्लोअरला 4 फ्लॅट, 4 लिफ्ट असतील. 2 विंग ज्या आहेत त्या 2 विंगच्या मध्ये एक प्रायव्हेट रोड दिलेला आहे, जो दोन्ही विंगला सेपरेट करतो. पण दोन्ही विंगला जोडण्यासाठी एक स्कायवॉकची ही प्रोव्हिजन दिलेली आहे. 5.5 एकराची लँड पार्सल असल्यामुळे म्हाडा देणं कंपल्सरी आहे. तो म्हाडा अगदी सुरुवातीला दिलेला आहे, जो सेपरेट आहे, ज्याच्या अम्युनिटीज, पार्किंग आणि जो इन अँड आउटचा जो रस्ता असेल तो सेपरेट असेल. प्रोजेक्टमध्ये बघाल तर जवळजवळ 50 लेवलच्या अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज आपल्याला मिळत आहेत, ज्या पोडियम लेवलला दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल, बेबी स्विमिंग पूल असेल किंवा इनडोअर क्रिकेट असेल किंवा बेसबॉलचा एक पार्ट दिलेला आहे, टेबल टेनिसचा पार्ट दिलेला आहे, लहान मुलांना खेळण्यासाठीचा पार्ट दिलेला आहे, तसा सिनियर सिटीजनसाठीही दिलेला आहे. जवळजवळ 50 टाईपच्या अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळतात. चला बघू, हा अतिशय ब्युटिफुल असा 1325 स्क्वेअर फूटचा स्पेशियस आणि अगदी ब्युटिफुल असा 3 BHK. इथं आपल्याला सेफ्टी पर्पजने हा व्हिडिओ डोरबेलचा पार्ट दिलेला आहे. तुम्ही आत आल्यानंतर बघाल तर तुम्हाला जो स्पेशियसनेस आहे तो इथे जाणवेल. इथे एक अतिशय चांगली अशी स्क्वेअरमध्ये एक लॉबी बनते, जी आल्यानंतर तुमच्या गेस्ट बेडरूम आणि तुमच्या हॉलला सेपरेट करते. तुम्ही इथे अजून एक बघाल तर आपल्याला जे इलेक्ट्रिक स्विचेस दिलेले आहेत ते अगदीच वेगळे आणि मॉडर्न टाईपचे दिलेले आहेत. अगदीच तुम्हाला थोडासा जो फील आहे तो अगदीच फील प्रीमियम येईल. आतमध्ये आलात की ही आपली आहे ग्रँड अशी हॉल आणि डायनिंग एरियाची स्पेस बघू शकता. अगदी स्पेशियस म्हणजे 22.4 इंटू 12.2चा हा फक्त हॉल आहे, जो हॉल आणि आपला डायनिंगचा पार्ट असेल. याची अजून एक अगदीच एक बेनिफिट आपण म्हणू शकतो तो असा आहे की याची जी सिलिंग टू टाईलची हाईट आहे ती आहे, क्लिअर हाईट आहे 10.25, जी नॉर्मली 9.5 असते. इथे आपल्याला ती 10.25 ची मिळेल. त्यामुळे याचा स्पेस जो आहे तो तुम्हाला अजून थोडासा ग्रँड दिसेल. तुम्ही बघाल तर हा फक्त आहे, हा जो लिव्हिंगचा एरिया आहे. बिल्डरने इथे सॅम्पल फ्लॅटमध्ये अतिशय बल्की हे मटेरियल यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इतकं बल्की फर्निचरचं मटेरियल यूज केल्यानंतर सुद्धा जो स्पेस आहे तो अगदी मोठा आहे. तुम्ही इतका मोठा सोफा इथे लावू शकता. सोफा आणि तुमच्या या टीव्हीच्या मध्ये जो डिस्टन्स आहे तो सायझेबल चांगला डिस्टन्स आहे. तुम्ही तुमचं टीव्हीचं युनिट आहे ते जसं आता दिलेलं आहे तसंच तुम्ही इथे बसू शकता आणि याला अतिशय चांगला फील तुम्हाला येईल. हा आहे आपला डायनिंगचा एरिया. तुम्ही बघू शकता की किचनचा हा जो डोर आहे, किचनच्या या डोरच्या बाजूला हा कम्प्लीट सेपरेट असा डायनिंग एरिया आहे, जो आपल्याला हॉल आणि डायनिंगला सेपरेट करतो. आता इथे 6 सीटरची प्रोव्हिजन केलेली आहे. अगदी स्पेशियसपणे ही प्रोव्हिजन झालेलं आहे. इथे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कंजेस्टेडपणा दिसणार नाही. अगदी बेस्ट किंवा अगदी चांगला डायनिंग स्पेस इथे आपल्याला क्रिएट होतोय. याच्याच बाजूला हे आपलं अतिशय ब्युटिफुल आणि डिझाईनफुल असं हे किचन बघू शकता. किचनच्या सायझेस किंवा हॉलच्या सायझेस तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसतील. हा आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. हा प्लॅटफॉर्म एल शेपमध्ये दिलेला आहे. टाईल्स जे आहेत ते अगदी वरपर्यंत आहेत. म्हणजे याची जी अजून एक ॲडव्हान्टेज किंवा एक बेनिफिट म्हणू शकतो, त्याच्या ज्या टाईल्स आहेत त्या अगदी वरतीपर्यंत दिलेल्या आहेत.
इकडे आपल्याला हा फ्रीजचा पार्ट दिलेला आहे. इथे हे आर्टिफिशियल आता कबर्ड केलेला आहे, पण इथे तुम्ही फ्रीजसाठी ही जागा युटिलाइज करू शकता. किचनचा जो पार्ट दिलेला आहे त्या किचनच्या पार्टच्या बाजूला ही सेपरेट आपल्याला ड्राय बाल्कनी दिलेली आहे. ड्राय बाल्कनी बघू शकता, ड्राय बाल्कनी अतिशय चांगली आहे. आपल्याला इथे हा सिंक दिलेला आहे आणि याला ही मोठी विंडो दिलेली आहे, जेणेकरून इकडे लाईट व्हेंटिलेशन किंवा इथला जो स्मेल आहे तो बाहेर जाऊ शकेल. इथे फ्रीजची प्रोव्हिजन केलेलं आहे. ओव्हरऑल बघाल तर जे किचन आहे ते अतिशय ब्युटिफुल आणि अतिशय स्पेशियस दिलेलं आहे. इकडे हॉल आणि डायनिंग एरियाला अटॅच ही बाल्कनी बघू शकता. बाल्कनी अगदीच स्पेशियस आहे. बाल्कनीची जी साईज आहे ती 22.4 इंटू 6.9 ची एक ग्रँड बाल्कनी मिळते. आता बिल्डरने इतक्या मोठ्या बाल्कनीमध्ये आर्टिफिशियल एक गार्डनच क्रिएट केलेले आहे. तुम्ही सुद्धा तशीच करू शकता. बाल्कनीचा जो काही एरिया बघाल तो इतका स्पेशियस आहे की ह्या स्पेशियस एरियामुळेच ह्या बाल्कनीचा आणि ह्या हॉलचा जो ग्रँडनेस आहे तो अगदी उठून दिसतो. तुम्ही ज्यावेळेला या विंडोज आहेत, या विंडोज ज्यावेळेला ओपन करता त्यावेळेला या फुल साईजच्या विंडो बघू शकता. अगदी टाइल्स टू ऑलमोस्ट तुमच्या वरती स्लॅब पर्यंतच्या ह्या विंडोज आहेत. या ज्यावेळेला विंडोज तुम्ही ओपन करता त्यावेळेला तुमचा हॉल आणि तुमची जी काही बाल्कनी आहे त्याच्यामधला जो स्पेस आहे तो अगदीच मोठा दिसतो. हॉलची जी आपली ग्रँड बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्येच अजून एक छोटीशी एक बाल्कनी क्रिएट होते, जी आपल्या गेस्ट बेडरूमला अटॅच केलेली आहे. ही 5x5 ची एक निश एरिया क्रिएट होतो. आता इथे बघाल तर त्यांनी हा एक वर्क स्टेशनचा पार्ट बनवलेला आहे. ही बाल्कनी अटॅच करते आपल्याला गेस्ट बेडरूम मध्ये. ही आहे आपली गेस्ट बेडरूम बघू शकता. 11x11 ची ही गेस्ट बेडरूम मिळेल. अगदी स्पेशियस आहे. गेस्ट बेडरूम मध्ये बघाल तर तुम्हाला जो स्पेस आहे तो चांगला युटिलाइज केलेला आहे. तुम्ही असाच युटिलाइज करू शकता स्पेस. इकडे तुम्हाला टीव्ही साठी युनिट तुम्ही युटिलाइज करू शकता. गेस्ट बेडरूम मध्ये बघाल तर तुम्ही हा एक आपल्याला पार्ट दिलेला आहे, जिकडे तुम्ही सेम टाईपचं कबर्ड बनवू शकता. अगदी खालीपासून वरतीपर्यंत हा स्पेस दिलेला आहे. हा स्पेस दिल्यानंतर सुद्धा तुम्ही बघाल तर जी एरिया आहे, जो मुवमेंट करण्यासाठीचा एरिया आहे तो अगदी चांगला मिळतो आपल्याला इकडे. याच्याच बाजूला इकडे आपल्याला हे अटॅच्ड वॉशरूम मिळतं. इथून चालू होतं आपली ही 2 बेडरूम्स. ही एक लॉबी क्रिएट होते. माझ्या डाव्या बाजूला बघाल तर एक कॉमन वॉशरूम आपलं फुल्ली डिझायनर टाइल्स अगदी वरतीपर्यंत. आणि आपले जे तिन्ही वॉशरूम्स आहेत, तिन्ही वॉशरूम्स आणि जो बाल्कनीचा पार्ट आहे याला आपल्याला बिल्डरकडून बजेट आपल्या पॅकेजमध्येच पीओपी करून मिळेल. बाहेर हा आपला हँडवॉश एरिया दिलेला आहे जो सेपरेट आहे. इथेच माझ्या बाजूला ही चाइल्ड बेडरूम, त्याची साईज 10.10 इंटू 11 ची साईज दिलेली आहे. ही चाइल्ड बेडरूम आहे. चाइल्ड बेडरूमला बघू शकता ही फुल लेंथची विंडो असेल. खालचा जो पार्ट आहे तो आपला फिक्स असेल, वरचा जो पार्ट आहे तो मुव्हेबल असेल सेफ्टी पर्पजसाठी. बेडरूमच्या या बाजूला ही जी जागा क्रिएट होते, इकडे तुम्ही चांगला वॉर्डरोब बनवू शकता. वॉर्डरोब बनवल्यानंतरही आपल्याला सायझेबल स्पेस इकडे अवेलेबल आहे मुवमेंट करण्यासाठी. इथून चालू होते आपली ही ग्रँड आणि ब्युटिफुल अशी मास्टर बेडरूमची स्पेस किंवा मास्टर बेडरूम म्हणू शकता. याची जी साईज आहे 11.6 इंटू 14.8 चं हे ग्रँड मास्टर बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता इतका मोठा बेड दिल्यानंतर सुद्धा इथे इतकी स्पेस अवेलेबल आहे. हा पार्ट बघू शकता. हा पार्टही तुम्ही आहेच्या तसाच्या तसा बनवू शकता. इकडे आल्यानंतर बेडरूम मध्ये हा बेड आणि तुमच्या टीव्हीच्या मधला जो डिस्टन्स आहे तोही किती स्पेशियस आहे ते बघू शकता. इकडे अगदी बिल्डरने सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेले आहे. तुम्ही तसे या मास्टर बेडरूमला आपल्याला अटॅच्ड असं हे ब्युटिफुल वॉशरूम मिळतंय. तुम्ही हा एरिया बघू शकता. इकडे आपल्याला ह्या वॉकिंग वॉर्डरोबचा स्पेस दिलेला आहे. अगदी स्पेशियस आता हा असा स्पेस आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे अतिशय ब्युटिफुल असं वॉशरूम मिळेल. तुम्ही बघू शकता याची जे काही प्लेसमेंट आहे किंवा याचं जे काही डिझाईन केलेलं आहे ते अतिशय ब्युटिफुल केलेलं आहे. याच्यामध्ये जे सॅनिटरी फिटिंग दिलेले आहेत ते रोज गोल्डन कलरचे दिलेले आहेत. त्याच्यामुळे याचा जो फील आहे तो अतिशय प्रीमियम फील आपल्याला इकडे वाटेल. मास्टर बेडरूमला अजून एक चांगला पार्ट म्हणजे त्याला अटॅच असणारी ही बाल्कनी बघू शकता. बाल्कनी सुद्धा
स्पेसेस दिलेले आहे. तुम्ही इथे मस्त संध्याकाळचा चहा एन्जॉय करू शकता. आता आपण पाहिला 1325 स्क्वेअर फूटचा हा ब्युटिफुल आणि स्पेशियस असा 3 BHK, ज्याची प्राइस असेल 1,65,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 कवर्ड कार पार्किंग मिळतील. याचं जे ऑफिशियल पोझिशन आहे ते आहे डिसेंबर 2030. या फ्लॅटला जर का आपण थोडक्यात समराइज करायचं झालं तर याची जी सिलिंग टू टाईल्सची हाईट आहे ते आहे 10.25%, जी की अगेन एक ॲडव्हान्टेज आहे. याचं लेआउट आहे ते बटरफ्लाय लेआउट आहे. तुमचं मास्टर बेड, तुमची जी काही गेस्ट बेडरूम आहे आणि हॉल आहे तो सेपरेट असेल. याचा जो बाल्कनीचा पार्ट आहे तो अतिशय स्पेशियस असा बाल्कनीचा पार्ट दिलेला आहे आणि 2-2 बाल्कनी दिलेले आहेत. आपल्याला हॉलला एक बाल्कनी आहे, आपल्या मास्टर बेडरूमला एक बाल्कनी आहे. हा प्रोजेक्ट जर का तुम्हाला आवडला असेल तर साईट व्हिजिटसाठी नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.